नमस्कार मित्रांनो, माझं नाव केशव बनकर. आपण एक पहिला व्हिडिओ पाहिलेला आहे डूक कंपनीचं सोलर आणि त्याच्यानंतर आता आपण हा दुसरा सोलर व्हिडिओ बनवत आहे. आता हा सोलर पंप आहे इकोझन कंपनीचा आणि त्याचं स्ट्रक्चर तुम्ही आता बघून घ्या. त्याची फिटिंग कशी केलेली आहे ते पण बघून घ्या तुम्ही. त्याच्यानंतर हा विजेचा अरेस्टर अशा पद्धतीनं लावलेला आहे. आता स्ट्रक्चर कसं केलेलं आहे आपण ते बघूया. अशा पद्धतीने याची जोडणी केलेली आहे आणि त्याला इकोझन म्हणजे इकोट्रॉन या कंपनीचा कंट्रोल पॅनल आलेला आहे. या अर्थिंगसाठी दिलेला आहे. तर हा 3 HP चा 30 मीटर हेडचा पंप आहे आणि त्याला 6 पॅनल आलेले आहेत आणि हे पॅनल आहेत आपण बघूया पॅनल कोणते दिलेले याला. आयकॉन कंपनीचे 500 किलोवॅटचे पॅनल याला दिलेले आहेत आणि त्याची बांधणी अशी केलेली आहे. त्याचे शॉक अब्झर वगैरे अशा पद्धतीनं याचं इन्स्टॉलेशन केलेलं आहे. खाली गट कसा भरलेला आहे ते पण तुम्ही बघून घ्या. हा मेन खांबा आहे. हा साधारण 8 ते 10 फुटापर्यंत असतो. वर 3-3.5 फूट ठेवावा लागतो आणि खाली एक 5-5.5 फूट खाली दाबावा लागतो सिमेंटामध्ये. हां, तर आता याला बसून जवळपास 2-1 महिने झालेले आहे आणि याच्यावरती आता धूळ पण बऱ्यापैकी साचलेली आहे. त्याच्यामुळे आता हा पाण्याचं डिस्चार्ज तिथं कमी देत असणार आहे. तर शेतकऱ्यांनी जेव्हा आपल्याला पाणी भरणं असेल 8 दिवसांना म्हणा 15 दिवसांना म्हणा त्यावेळेत याला क्लीन करणं अतिशय गरजेचं आहे. धन्यवाद.